राज्यात अन्नाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या अनेक घटना एकाच वेळी समोर आल्यानं खळबळ माजली आहे. स्वयंपाकघरात अस्वच्छता, अन्न हाताळताना नियमांचे उल्लंघन आणि एक्सपायर्ड झालेल्या गोष्टींचा वापर अशा अनेक गोष्टी तुम्ही खात असलेल्या कॅन्टीन, बेकरी आणि हॉटेल्समध्ये सर्रासपणे सुरू आहेत. सर्व नियम धाब्यावर ठेवून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या हॉटेल्स, कॅन्टीनवर एफडीएनं कठोर कारवाई केली आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या कॅन्टीन पासून ते पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि लातूर पर्यंत विविध आस्थापनांवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे अन्न सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. एफडीएनं केलेल्या या मोठ्या कारवाईत कोणते खुलासे झाले ते आपण पुढच्या काही मिनिटात पाहणार आहोत. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय मुंबई आउटलुक. मुंबईच्या केईएम रुग्णालयातील परिचारिका वसतिगृहाच्या कॅन्टीनमध्ये प्रशिक्षणार्थी परिचारिका विद्यार्थिनींच्या जेवणात अळी आढळल्याची तक्रार समोर आल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थिनी आणि कर्मचारी भोजन करत असल्यानं या घटनेमुळे प्रशासनात खळबळ माजली आहे. तक्रार मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कॅन्टीनची तपासणी केली. या तपासणी दरम्यान अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक त्रुटी आढळल्या. तपासणीमध्ये कॅन्टीनच्या स्वयंपाकघरातील स्वच्छता, अन्न पदार्थांची हाताळणी आणि अन्न साठवण्याची पद्धत आणि वितरण विभागातील परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवले. रुग्णालय परिसरात रुग्ण, परिचारिका, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं असतात. त्यामुळे अशा ठिकाणी पुरवले जाणारे अन्न अधिक कठोर अन्न सुरक्षा मानकांनुसार तयार केले जाणे अपेक्षित असते. अन्न सुरक्षा नियमांचं पालन होत नसल्यानं केईएम रुग्णालयाच्या कॅन्टीनचा परवाना निलंबित करण्यात आलाय. शिवाय एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तपासणी दरम्यान 4 अन्न नमुने अधिकृतपणे जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. यामध्ये शिजवलेला भात, मिश्र डाळींची भाजी, कच्चा माल म्हणून वापरला जाणारा काबुली चना आणि रिफाइंड सूर्यफूल तेल यांचा समावेश आहे. या नमुन्यांचे प्रयोगशाळेतील अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. केईएम मधील घटनेनंतर राज्यातील विविध भागांमध्ये अन्न व औषध प्रशासनानं तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. पुण्यात गुरुवारी आणि शुक्रवारी करण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान अनेक बेकरी, रेस्टॉरंट, डेअरी आणि कॅन्टीनची तपासणी करण्यात आली. या आस्थापनांमध्ये मंगळवार पेठेतील स्टार केटरिंग सर्व्हिस, सोमवार पेठेतील अशोक बार अँड रेस्टॉरंट, येवलेवाडीतील गोल्डन मॅजेस्टिक बेकरी, कोंडव्यातील गोल्डन बेकरी आणि बाणेरमधील बिकांगे बिर्याणी LLP यांचा समावेश आहे. तपासणीत स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन, अन्न हाताळताना निष्काळजीपणा आणि अन्न सुरक्षा मानकांचे पालन न केल्याचे प्रसिद्ध गोल्डन बेकरीसह एकूण 10 आस्थापनांचा परवाना निलंबित करण्यात आलाय. स्वयंपाकघरात स्वच्छतेचा अभाव, अन्न पदार्थांची अयोग्य साठवणूक आणि कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचं अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं. त्यासोबतच सांगलीतील हलद भवन कॅन्टीन, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील सह्याद्री रेस्टॉरंट अँड बार आणि सिगडी रेस्टॉरंट तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगी येथील VBGOOR शाळा कॅन्टीनवरही परवाना निलंबनाची कारवाई झाली आहे. शाळा, रुग्णालय, वसतिगृह आणि मोठ्या संस्थांमध्ये कॅन्टीनमधून दररोज मोठ्या प्रमाणावर अन्न पुरवले जाते. त्यामुळे अशा ठिकाणी अन्न सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा परिणाम मोठ्या संख्येनं लोकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. विशेषतः विद्यार्थ्यांना आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पुरवले जाणारे अन्न स्वच्छ आणि सुरक्षित असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे संस्थात्मक कॅन्टीनवर नियमित आणि कठोर तपासणी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील प्रसिद्ध बँगलोर अय्यंगार्स बेकरीवरही अन्न सुरक्षा विभागानं कारवाई केली आहे. या बेकरीच्या तपासणी दरम्यान अस्वच्छतेबरोबरच मुदतबाह्य कच्चा माल आणि कालबाह्य साठा वापरला जात असल्याचं आढळलं. व्हाईट कंपाऊंड चॉकलेट आणि ब्रेड पावडर सारखा एक्सपायर झालेला कच्चा माल आढळून आला. तपासणीत सुमारे 3059 रुपयांचा मुदतबाह्य कच्चा माल आढळल्यानं एफडीएनं 9 किलो खवा जागेवरच नष्ट केलाय.
बेकरीचा परवाना तात्काळ निलंबित करून आस्थापना सील करण्यात आली आहे. तपासणी दरम्यान खवा आणि मिल्क टोस्टचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. या नमुन्यांच्या अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. बाहेरून स्वच्छ आणि आकर्षक दिसणाऱ्या काही खाद्य आस्थापनांच्या स्वयंपाकघरातील वास्तविक परिस्थिती मात्र वेगळी असू शकते. त्यामुळे अन्न तयार करण्याच्या ठिकाणांची नियमित तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. अन्न व औषध प्रशासनानं संबंधित सर्व आस्थापनांना स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या संपूर्ण कारवायांमुळे महाराष्ट्रातील खाद्य व्यवसाय क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. ग्राहकांना विकले जाणारे किंवा विद्यार्थ्यांना, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आणि इतर संस्थांमधील लोकांना दिले जाणारे अन्न सुरक्षित आहे की नाही याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून संबंधित खाद्य व्यवसायांची सुद्धा आहे. अन्न तयार करणाऱ्या प्रत्येक आस्थापनानं स्वच्छता, योग्य तापमान, सुरक्षित साठवणूक, ताज्या कच्च्या मालाचा वापर आणि कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता यासारख्या मूलभूत नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे.